जोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशासमान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू साधू. फैन लगा शो. भगवान बुद्ध आजचं या ठिकाणचं आपलं 27वं पुष्प आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धम्मदीक्षेची मोहीम या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. धम्मदीक्षेची मोहीम पाहत असताना आपण या ठिकाणी प्रसेनजित राजाची धम्मदीक्षा पाहिलेली आहे आणि जीवकाची सुद्धा आपण या ठिकाणी धम्मदीक्षा पाहिलेली आहे. बरोबर आहे ना? पाहिली ना जीवकाची धम्मदीक्षा? काय कपूरताई पाहिली का? पाठीमागे नाही पाहिली ना? सुमनताई पाहिली का? तर आपण आज या ठिकाणी जीवकाची धम्मदीक्षा घेणार आहोत. जीवक हा बरोबर आहे. काल आपण रठ्ठपालाची धम्मदीक्षा पाहिलेली आहे. आज आपण या ठिकाणी जीवकाची धम्मदीक्षा पाहत आहोत. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेशेचा मुलगा होता, जिचं नाव
शालवती होतं आणि अशा या शालवती वेशेच्या मुलगा होता. तिने मुलाला जन्म दिला. जन्मल्यानंतर मूल जे आहे तिने एका टोकरीमध्ये ठेवलं आणि कचरा कुंडीवर ठेवून दिलं. आता अनोरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून ठेवण्यात आलेला आहे. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेच आता लोक जमा झालेले आहेत, कारण ते असं ठेवलेलं टोपल्यामध्ये आणि ते हालचाल करत असेल, रडतही असेल आणि त्या ठिकाणी मग काय झाले, लोक जमा झाले, गोळा झाले. लोक सगळे जमा झालेले आहेत. बरेच लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते आणि त्या मुलाकडे पाहत उभे राहिल्यामुळे तिथून राजकुमार अभय, ज्याचं नाव अभय आहे, राजकुमाराचं नाव, आणि तो आता त्या ठिकाणाहून जाऊ लागला. जात असताना त्यांनी लोकांचा घोळका पाहिला आणि लोकांचा घोळका पाहिल्यामुळे ते विचारणा करू लागला की या ठिकाणी लोक काहून जमलेत. जसं आपणही घोळका पाहिल्यानंतर विचारतो की या ठिकाणी लोक का बरं जमलेले आहेत, तसं त्या अभय नावाच्या राजकुमाराने सुद्धा विचारणा केली की या ठिकाणी लोक का जमलेले आहेत. आणि मग लोक का जमलेली आहेत हे त्याला सांगितल्यानंतर म्हणून तो त्या ठिकाणी त्या ढिगाऱ्यापाशी जिथं लोक गोळा झालेली आहेत, जमा झालेली आहेत, त्या ठिकाणी तो गेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक मूल दिसलं आणि त्या मुलाला तो पाहतो, घेतो, तर ते मूल त्याला जिवंत दिसलेलं आहे. मूल कसं होतं, जिवंत होतं. आणि मूल जिवंत होतं म्हणून त्या अभयनं त्याला आश्रय दिला आणि जिवंत मूल होतं म्हणून त्याला नाव दिलं जीवक. काय नाव दिलं, जीवक असे नाव मिळाले. अभयने त्याला दत्तकही घेतले आणि त्याचे पालन पोषण पण केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो, आपण कुठे होतो, कसे वाचलो, आपलं लालन पालन कुणी केलेलं आहे, ह्या सगळ्या बाबी त्या मोठ्या झाल्यानंतर त्याला सांगितल्या गेल्या किंवा त्याला त्या या ठिकाणी समजल्या. आणि इतरांना वाचवण्याची तीव्र इच्छा त्याच्या सुद्धा मनामध्ये उत्पन्न झाली, कारण मला सुद्धा या ठिकाणी कुणीतरी जीवदान दिलेलं आहे, माझा सुद्धा या ठिकाणी जीवाचं कुणीतरी सांभाळ केलेला आहे आणि म्हणून त्याला इतरांचा जीव वाचवण्याची अशी तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये काय झालेली आहे, उत्पन्न झालेली आहे, निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी अभयला न कळविता आणि त्याची संमती सुद्धा न घेता तो तक्षशिला विद्यापीठात गेला, जे विश्वविद्यापीठ असं मानलं जायचं, ज्याचं नाव आहे तक्षशिला विश्वविद्यापीठ. गेला आणि तेथे त्यांनी 7 वर्ष, किती वर्ष, 7 वर्ष सदोदित त्या ठिकाणी त्याने वैद्यकीय डिग्रीचा या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. वैद्यकीचा म्हटलं म्हणजे डॉक्टर जे आहे, हा डॉक्टराचा त्याने त्या ठिकाणी 7 वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला आणि राजगृहाला आता मात्र तो परत आला. त्याचं शिक्षण त्याने त्या ठिकाणी तक्षशिला विद्यापीठामध्ये 7 वर्ष घेतलं. बेटा किती वर्ष घेतलं, 7 वर्ष घेतलं. आणि तो आता आपल्या जिथे तो वास्तव्याला होता राजगृहाला, त्या ठिकाणी तो आता परत आला. त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी राजगृह येथे सुरू केला आणि थोड्याच काळात त्याला या व्यवसायात त्याने मोठे असे नाव सुद्धा कमविले आणि अशी कीर्ती मिळवली. जसा एखादा डॉक्टर असतो आणि मग त्याचे खूप जणांनी जसा त्याला आजारावर फरक पडतो आणि मग त्या डॉक्टराची कशी कीर्ती वाढते किंवा नाव लौकिक होतं, तशाच पद्धतीचं या जीवकाचं सुद्धा झालेलं आहे. साकेत येथील एका श्रेष्ठीचा बायको ही त्याला मिळालेली पहिली रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला या ठिकाणी 16,000 कर्षापड, 1 गाडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका या ठिकाणी त्याला मोबदला सुद्धा दिला गेलेला आहे. त्याचा लौकिक ओळखून अभयने त्याला राहण्यासाठी आपला राजवाडा म्हणजे राजवाड्यातच त्याला त्या ठिकाणी जागा दिली. राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले, जो या ठिकाणी मूळव्याध म्हणून सुद्धा हा रोग आपल्याला माहित आहे, त्याला भगंदर म्हणतात, कारण जो मूळव्याध जास्त वाढला जातो त्याला भगंदर म्हटला गेलेला आहे. आणि मग भगंदर या रोगापासून त्याला मुक्त केलेला आहे. कुणाला,
तर बिंबिसार राजाला. आणि त्यासाठी बिंबिसार राजाने त्याच्या जे काही 500 राण्या होत्या, या 500 राण्याचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून या ठिकाणी त्या जीवकाला कोणत्या राजाने दिले? बिंबिसार राजाने दिले. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतरही काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची सुद्धा शस्त्रक्रिया. आज आपण ते ऐकतो कवटीची शस्त्रक्रिया. जी कवटी म्हणजे जी काही आपलं डोक्याचं ऑपरेशन म्हणतो, ती कवटी काढून आपल्या पोटाच्या याच्यामध्ये ठेवतात आणि मग ते झाल्यानंतर पुन्हा ती त्या ठिकाणी ठेवल्या जाते. अशी या जीवकाची कवटीची शस्त्रक्रिया आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेला आतड्याच्या एका जुनाट रोगापासूनची शस्त्रक्रिया या होत्या. राजा आणि राजस्त्रिया याचा राजवैद्य म्हणून जीवकाची आता मात्र त्या ठिकाणी नेमणूक केल्या गेली. जसं आपण म्हणतो की आपला जसा प्रायव्हेट डॉक्टर असतो, आता हा राजा आणि ज्या काही राजस्त्री आहेत त्या राजवैद्य म्हणून जीवकाची आता काय केलेली आहे तर नेमणूक केलेली आहे. परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच असा ओढा होता आणि त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांचा संघाचा वैद्य म्हणून सुद्धा त्याने या ठिकाणी काय केलं, मग काम केलेलं आहे. जसं आजारी भिक्खू आहे त्यांचा सेवा देणं किंवा एखादा थकलेला भिक्खू असेल त्यांना सुद्धा सेवा देणं, अर्थातच भिक्खू संघाची सेवा म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये भिक्खू संघाची सेवा करणं हा जीवकानं हे काम केलेलं आहे. तो भगवंताचा शिष्य सुद्धा झाला. बुद्धाचा काय झाला, तो शिष्य सुद्धा झाला आणि तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिलेली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा जो अजातशत्रू होता याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्याचं जे काम आहे तेच या ठिकाणी कुणी केलेलं आहे, जीवकाने केलेलं आहे. असा या धम्मामध्ये हा जीवक काय झालेला आहे, जीवक हा होऊन गेलेला आहे. आपण रठ्ठपालाचं तर पाहिलेलं आहे. स्टॉप करके दूसरा करो. सेकंड करो, दूसरा करो. अभी ये है दूसरा ले लो, 2 वीडियो होते.